बारामतीमध्ये मोठी घडामोड घडते। पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी ते भेटीसाठी पोहोचलेत। शपथविधीची माहिती नसल्याचं शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं, मला कोणतीही कल्पना नाही। आणि त्यानंतर आता पार्थ पवार या भेटीसाठी गेलेत, त्यामुळे या भेटीला अधिकचं महत्त्व आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। तटकरे आणि पटेल सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आलाय। रणनीतिकार नरेश अरोरा देखील, डिझाइन बॉक्सचे नरेश अरोरा देखील सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत बारामतीमधल्या गोविंदबागेमध्ये, जिथे शरद पवारांचं निवासस्थान आहे, तिथे पार्थ पवार पोहोचले, त्याची पहिली दृश्य। आणि दुसरी दृश्य आहेत ती देवगिरी बंगल्यावरची। देवगिरी हे अजित पवारांचं शासकीय निवासस्थान। आता अजित पवार नाहीत, देवगिरी बंगल्यावर सध्या सुनेत्रा पवार आणि जय पवार आहेत आणि तिथे त्यांच्या भेटीसाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल पोहोचलेले आहेत। सोबतच डिझाइन बॉक्स ही जी कंपनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी संपूर्ण पॉलिटिकल कॅम्पेन डिझाइन करत होती, त्या कंपनीचे नरेश अरोरा देखील तिथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे बारामती आणि मुंबई दोन्हीकडे आता घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत सध्या मुंबईमध्ये देवगिरी बंगल्याच्या बाहेर आहेत। आपण सुशांत यांच्याकडे जाऊया। सुशांत, दोन्हीकडे घडामोडींना वेग आलेला आहे। देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडतंय? अगदी खरं आहे विक्रांत, दोन्ही बाजूनं घडामोडींना वेग आलेला। आपण जर बघितलं असेल तर आता देवगिरी या निवासस्थानी या ठिकाणी नरेश अरोरा असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल जे आहेत ते आलेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्याशी ते बोलतायत। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मात्र त्याआधी खऱ्या अर्थाने पक्षांतर्गत एक बैठक आहे ती केली जाते, कारण 2 वाजता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांची सगळ्यांची विधिमंडळात एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये गटनेता निवड जो आहे तो केला जाणार आहे। विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यानंतर एक पत्र जे आहे ते राज्यपालांना दिलं जाणार आहे। नंतर 5 वाजता लोकभवनला सुनेत्रा पवार अर्थातच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असल्या त्या दृष्टिकोनातून या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या विश्वासवर आपण जर बघितलं असेल तर एकीकडे पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले, तर दुसरीकडे अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत ते याच अजित पवारांच्या निवासस्थान देवगिरी त्या ठिकाणी आलेले आहेत। काल मध्यरात्री खरं तर 3:15 वाजता सुनेत्रा पवार, जय पवार हे देवगिरीवर आले होते आणि त्यानंतर आता 10 वाजल्यापासून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या देवगिरी या निवासस्थानी यायला सुरुवात झालेली आहे। आता देखील काही नेते, काही महिला नेत्या ज्या आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघितलं तर चायना एमसी या देखील या ठिकाणी आता सुनेत्रा वहिनींना भेटायला आलेले आहेत। आपण बघितलं असेल तर एकीकडे राज्यात मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत। दुसरीकडे जी विक्रांत माहिती मिळते त्यानुसार हे नेते सुनेत्रा पवार यांच्याशी बोलल्यानंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातील आणि त्यानंतरच पुढच्या सर्व हालचाली ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत। नाही, खरं सुशांत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे देवगिरीवरच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी समोर येतील, तुमच्याकडून समजून घेत राहू। आपल्यासोबत बारामतीमधून आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर जोडले गेलेले आहेत, कारण तिकडं नेमकं काय होतं हेही समजून घेणं महत्वाचं आहे। संदीप, काय सुरू आहे बारामतीमध्ये? गोविंद बागेमध्ये बैठक सुरू झाली असेल आतापर्यंत? अगदी विक्रांत, एक नवा ट्विस्ट जो आहे तो सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळतोय, कारण पार्थ पवार हे शपथविधीला म्हणजे सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला काही तास उरलेले असतानाच पार्थ पवार हे सध्या शरद पवार यांच्या घरी दाखल झालेत। आपण पाहतोय ही ती त्यांची गाडी आहे 9999 क्रमांकाची आणि काही वेळापूर्वीच ते या ठिकाणी दाखल झाले गोविंद बागमध्ये। आणि महत्वाचं आहे की ऑलरेडी इथं एक बैठक चालू होती। योगेंद्र पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि सगळे पवार कुटुंबियांचे सगळे जे सदस्य होते त्यांची बैठक सुरू असतानाच पार्थ पवार या ठिकाणी दाखल झाले। काल रात्री जय पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघं जण मुंबईला रवाना झालेले होते, मात्र पार्थ पवार काल बारामतीमध्येच थांबून होते आणि ते आता शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळं गोविंदबागमध्ये ते भेटायला आलेले आहेत। नेमकं कशासाठी आलेले आहेत हा एक नवा ट्विस्ट म्हणावा लागेल, कारण शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं होतं की मला कुठलीही याबाबतची माहिती नाही। म्हणजे सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार यांना माहीत नसताना हा निर्णय घेतला गेला होता, उपमुख्यमंत्री पदाचा असेल किंवा जी दुपारी बैठक होणार आहे त्याचा। मग आत्ता पार्थ पवार नेमकं कशासाठी आलेत, की निमंत्रण द्यायला आलेले आहेत शपथविधीचं, की हे सगळं सांगायला आलेले आहेत हे
बघणं महत्वाचं आहे. बाहेर पडताना पार्थ पवारांनी जर माध्यमांना प्रतिक्रिया दिली तर समजू शकेल. मात्र कुटुंबियांची एक बैठक सुरू असताना विक्रांत, त्याच बैठकीमध्ये आता पार्थ पवार स्वतः देखील सहभागी झालेले आहेत. बरं, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.